नमस्कार मित्रांनो, मी आढाव सर. माझ्या आजच्या स्पोकन इंग्रजीच्या या सेशनमध्ये मी आपल्यासोबत आय एम जे की इंग्रजीतलं कंप्लीट वाक्य आहे, त्याचा वापर करून आपण वेगवेगळी वाक्य कशी करू त्याच्यापासनं ते या ठिकाणी पाहणार आहोत. आय एम या वाक्याचा अर्थ होतो मी आहे किंवा मी आहो. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर नेहमी करत असतो आणि म्हणत असतो मी आहो, मी आहे. मग आय एमच्या साहाय्याने विशेषण घेऊन आपण आज 20 वाक्य बनवणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक 20 sentences by making use of I am plus an adjective. तर आय एम म्हणजे मी आहे. तर बघा, आय एम जशाच्या तसं ठेवल्याच्या नंतर आय एम म्हणजे मी आहे किंवा मी आहो. तर त्याच्यापुढे जर आपण विशेषण घेतलं, विशेषण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या स्थितीचे वर्णन करणारा शब्द. मी कसा आहो? पहा, आय एम त्याच्यापुढे आपण आय एमच्या पुढे कूल. आय एम कूल. मी कूल आहे. शांत आहे दिमागाने. आय एम कूल. आय एम बिझी. आय एम बिझी. मी व्यस्त आहे कामामध्ये, अभ्यासामध्ये. आय एम हॅपी. मी आनंदी आहे. आय एम हॅपी. आय एम काइंड. मी दयाळू आहे किंवा आहो. आय एम सेन्सिटिव्ह. मी संवेदनशील आहे. आय एम ब्रेव्ह. आय एम ब्रेव्ह. मी शूर आहे. आय एम सायलंट. मी सायलंट आहे. एक वाक्य तयार झालं. आय एम लकी. मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहो. आय एम कॉन्फिडंट. मी आत्मविश्वासू आहो किंवा आहे. आय एम सेफ. मी सुरक्षित आहे. आय एम क्लेवर. मी चतुर आहे, हुशार आहे. आय एम फ्रँक. मी मनमोकळा आहे. ही विशेषण आहेत माझ्या पर्सनॅलिटीचं किंवा माझ्या संदर्भात वर्णन करणारी विशेषण. त्याला काही गैरलागू सुद्धा असू शकतील. आणि ज्यावेळेस बोलत असताना आपण त्याचा मी आहे या अर्थाने त्याचा वापर केला तर आपण अशी वाक्य बनवू शकतो. आता काही विशेषणं पहा. आय एम ऑप्टिमिस्टिक. मी आशावादी आहे. आणि यू हॅव टू बी ऑप्टिमिस्टिक अबाउट लाईफ. आणि तुम्हाला जीवनाविषयी ऑप्टिमिस्टिक असलंच पाहिजे, असायलाच हवं. आय एम ऑप्टिमिस्टिक. आय एम इंटेलिजंट. मी बुद्धिमान आहे. आय एम इनोसंट. मी निष्पाप आहे, माझा काहीच दोष नाही या अर्थाने. आय एम एनर्जेटिक. मी उत्साही आहे. आय एम ऑनेस्ट. मी प्रामाणिक आहे. आय एम ब्लेस्ड. मी धन्य आहे किंवा धन्य आहो. आय एम ब्लेस्ड. आय एम फ्री. मी मोकळा आहे. फ्री आहे. आय एम फ्री. आय एम यंग. मी तरुण आहे. म्हणजे मी आहे असं जर इंग्लिशमध्ये तुम्हाला म्हणायचं असेल, कसं आहे हे सांगण्यासाठी आय एम अधिक विशेषण. याच्या सहाय्याने आपण असे वेगवेगळी विशेषणं तयार करून आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकतो की मी कसा आहे. आता हे बघा, पण तुम्हाला हा झाला आय एम आणि विशेषणाचा उपयोग. आय एम अधिक विशेषण म्हणजे मी असा आहे, मी तसा आहे. परंतु मी एक गायक आहे, लेखक आहे, एक या अर्थाने जर म्हणायचं असेल तर त्यासाठी आपण पहा, मी एक विचारवंत आहे. एक त्या ठिकाणी आपण ए थिंकर. आय एम अ थिंकर. मी एक विचारवंत आहे. थिंकर. आय एम अ थिंकर. सगळ्याला ER लागलेला आहे. पहा, आय एम अ थिंकर. आय एम अ थिंकर. आय एम अ वर्कर. मी एक कामगार आहे. वर्कर. एक घेतला ना वर्कर. मी एक कामगार आहे. आय एमचा उपयोग पाहतोय आपण. आय एम अधिक नाउन. आय एम अ रायटर. मी एक लेखक आहे. एक याचा अर्थ तोच होतो. आय एम अ रायटर. मी एक लेखक आहे.
मी एक आहे असं म्हणण्यासाठी. आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. एचा अर्थ एक होतो साधारणतः. अ टीचर. आय एम अ रीडर, मी एक वाचक आहे. आय एम अ रीडर. आय एम अ रीडर, वाचक. आय एम अ प्लेयर, मी एक खेळाडू आहे. वी आर लर्निंग हिअर मॅजिकल इंग्लिश. आय एम अ प्लेयर, मी एक खेळाडू आहे. आय एम अ विवर, मी एक विवर आहे. विवर, एक आय एम अ सिंगर, मी एक गायक आहे. आय एम अ सिंगर. आय एम अ सिंगर. आय एम अ लॉयर, मी एक वकील आहे. अ लॉयर. आय एम एन ॲडवायझर, इथं ॲन लागेल. कारण इंग्लिशमध्ये ए, ई, आय, ओ हे स्वर आहेत. जे एकवचनी सामान्य नाम ए, ई, आय, ओ होतात, सर्व होतात साधारणपणे त्याच्यापुढे ॲन वापरलं. आय एम एन ॲडवायझर. आय एम अ रीडर, मी एक वाचक आहे. आय एम अ डॉक्टर, पेशाने. आम्ही एक डॉक्टर आहे. अ डॉक्टर. आता पुढे पहा, आय एम अ कंपोझर, कंपोज करणारा कवी, लेखक वगैरेला. आय एम अ कंपोझर. आय एम अ मॅनेजर, मी एक मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे. मी कोण आहे हे सांगण्यासाठी. आय एम अ फॉलोअर, मी एक अनुयायी आहे किंवा कोणाला फॉलो करणारा व्यक्ती. आय एम अ फॉलोअर. आय एम अ फार्मर, मी एक शेतकरी आहे. आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. आय एम अ ट्युटर, मी एक ट्युटर आहे. म्हणजे मी कसा आहे हे सांगण्यासाठी आय एम प्लस विशेषण आणि मी कोण आहे ते सांगण्यासाठी आय एम प्लस नाव. आता याच्यानंतरही आपण त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून वेगवेगळी वाक्य करू शकतो. पहा, मी एक शांत विचारवंत आहे असं जर म्हणायचं असेल तर हे जे आर्टिकल्स आलेले आहेत, हे जे आर्टिकल आलेलं आहे ए, हे दिस इज अन इनडेफिनेट आर्टिकल, अनिश्चित उपपद आहे. ते जर आपण याच्या पुढे घेतलं तर त्याचा अर्थ बदलतो. आय एम अ कूल थिंकर. पहा या ठिकाणी आय एम विशेषण अधिक नाम. मी एक शांत विचारवंत आहे. आय एम अ कूल थिंकर. आय एम अ बिझी वर्कर, हे घेतलं आपण. मी एक व्यस्त कामगार आहे. आय एम इथे घेतला ये. आय एम अ हॅपी रायटर, मी एक आनंदी लेखक आहे. आय एम अ हॅपी रायटर म्हणजे विशेषणाच्या अगोदर घ्यायला पाहिजे. पण नुसत्या विशेषणापुढे एक व्यायान घेता येत नाही. आय एम अ सेन्सिटिव्ह रीडर. आय एम अ सेन्सिटिव्ह रीडर, मी एक संवेदनशील वाचक आहे. आय एम अ ब्रेव्ह प्लेयर, मी एक ब्रेव्ह खेळाडू आहे. आय एम अ सायलेंट विवर, मी एक सायलेंट विवर आहे, पाहणारा. आय एम अ लकी सिंगर. अ लकी सिंगर, मी एक भाग्यवान गायक आहे. आय एम अ कॉन्फिडंट लॉयर, मी एक आत्मविश्वासू लॉयर आहे, वकील आहे. आय एम अ सेफ ॲडवायझर, इथे येईल कारण यस हे स्वर नाही आहे. आय एम अ सेफ ॲडवायझर. आय एम अ सेफ ॲडवायझर. आय एम अ क्लेवर रीडर, मी एक चतुर वाचक आहे. आय एम अ फ्रँक डॉक्टर, मी एक मनमोकळा डॉक्टर आहे. पुढे इथे घेतल्यानंतर ॲन ऑप्टिमिस्टिक होईल, इथे होणार नाही. आय एम अन ऑप्टिमिस्टिक कंपोझर, मी एक आशावादी कंपोझर आहे. आय एम एन इंटेलिजंट मॅनेजर. पहा, ॲन. आय एम एन इनोसंट फॉलोअर, मी एक निष्पक्ष किंवा निष्पाप फॉलोअर आहे. आय एम एन एनर्जेटिक फार्मर, मी एक ऊर्जावान शेतकरी आहे. ॲन. आय एम एन ऑनेस्ट टीचर, मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. ॲन येईल इथे. आय एम अ ब्लेस्ड सिंगर, मी एक धन्य कृतज्ञ झालेला किंवा कृतकृत झालेला गायक आहे. मी भाग्यवान गायक आहे. आय एम अ फ्री ट्युटर, मी मुक्तपणे किंवा मोकळ्यापणाने शिकवणारा ट्युटर आहे. आय एम अ यंग टीचर, मी एक यंग शिक्षक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आय एम अधिक विशेषणे याच्यापासून वेगवेगळे वाक्य कसे तयार करता येतात, त्यासोबत आय एम प्लस नाऊन किंवा नामे याच्यासोबत कशी वाक्य करता येतात, तसेच आय एम प्लस विशेषण प्लस नाऊन याच्या सहाय्याने कशी वेगवेगळी वाक्य करता येतात, या संदर्भातल्या माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे. तेव्हा आय एम प्रेटी कॉन्फिडंट दॅट you will also form such sentences
at home, and you can also be a good speaker, a good learner by making use of all these examples. Thank you very much